हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन लेक्चर नंबर 17. आज आपण नवीन कन्सेप्टला सुरुवात करणार आहे आणि ती जी कन्सेप्ट आहे ती आहे ऑप्टिकल आयसोमरिझम अँड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल आयसोमरिझम आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा टॉपिक शिकत असताना आपल्याला काही टर्मिनॉलॉजीज लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. आता या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत या कोणकोणत्या आहे यांना आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिली टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज अबाउट द ऑर्डिनरी लाईट. नाव व्हॉट इज ऑर्डिनरी लाईट? या टॉपिकमध्ये हा ऑर्डिनरी लाईटचा सिम्बॉल म्हणून ओळखला जातो. आता काय आहे ऑर्डिनरी लाईट? तर इट इज द लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे. इट इज द लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ अ डिफरंट वेवलेंथ. या लाईटमध्ये वेगवेगळ्या वेवलेंथचे रेज असतात अँड दे आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. या पद्धतीने किंवा या पद्धतीने किंवा या पद्धतीने या पद्धतीने दे आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड इट इज परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ द प्रोपोगेशन. ऑर्डिनरी लाईट करता 4 मुद्दे मी तुम्हाला सांगितले बघा. पहिला मुद्दा सांगितला दिस इज सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर ऑर्डिनरी लाईट. हे ऑर्डिनरी लाईटचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. ऑर्डिनरी लाईट इट इज अ लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ डिफरंट वेवलेंथ. हा असा लाईट आहे ज्यामध्ये डिफरंट वेवलेंथचे रेज असतात विच आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. सगळ्या पॉसिबल डायरेक्शनमध्ये म्हणजेच एन डायरेक्शनमध्ये ते व्हायब्रेट होत असतात हे रेज. अँड ऑल ऑफ देम आर परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन. प्रसारणाची दिशा आहे, पाथ ऑफ प्रोपोगेशन जी आहे त्याला त्यांचं व्हायब्रेशन काय असतं? परपेंडिक्युलर असतं. सच अ लाईट इज कॉल्ड ॲज ऑर्डिनरी लाईट. डेफिनेशन व्यवस्थित लक्षात घ्या. Ordinary light is the light which consists of a ray of a different wavelength and are vibrating in all possible direction and it is perpendicular to the path of propagation. That is called as ordinary light. त्याला आपण ordinary light असं म्हणत असतो. या ऑर्डिनरी लाईटला जर का आपण एखाद्या कार्डबोर्डच्या पिन होलमधनं पास केलं, if this ordinary light is passed through the pin hole of a cardboard, कार्डबोर्डच्या पिन होलमधनं जर का आपण ऑर्डिनरी लाईटला पास केलं तर त्यानंतर बाहेर पडलेला जो लाईट आहे त्या लाईटला म्हटलं जातं मोनोक्रोमॅटिक लाईट. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज मोनोक्रोमॅटिक लाईट. आता या मोनोक्रोमॅटिक लाईटचं काय वैशिष्ट्य असतं लक्ष द्या. धिस मोनोक्रोमॅटिक लाईट इट इज द लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ अ सिंगल वेवलेंथ. बघा, ऑर्डिनरी लाईट इट इज द लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ अ डिफरंट वेवलेंथ. ऑर्डिनरी लाईटमध्ये असे रेज होते ज्यांची डिफरंट वेवलेंथ होती. आता पिन होलमधनं पास केल्यावरती फक्त एकाच वेवलेंथचा लाईट हा परमिट केला जातो बाहेर पडण्यासाठी. बाकीचे रेज ऑब्स्ट्रक्ट होतात, ते थांबवले जातात आणि त्यामुळे तो जो बाहेर पडलेला लाईट आहे त्या कार्डबोर्डमधनं तो जो लाईट आहे इट इज द लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ अ सिंगल वेवलेंथ. And the next 2 points are similar to ordinary light. They are vibrating in all possible direction and are perpendicular to the path of propagation. बघा, पुन्हा लक्ष द्या. हा ऑर्डिनरी लाईट आहे. हा कार्डबोर्ड घेतला, त्याला पिन होल आहे. यातनं जो लाईट बाहेर पडेल त्या लाईटला म्हटलं जातं मोनोक्रोमॅटिक लाईट. आता ऑर्डिनरी लाईट आणि मोनोक्रोमॅटिक लाईट यांच्यात फरक काय आणि सारखेपणा काय आहे? Ordinary light it is the light which consists of a ray of a different wavelength आणि monochromatic light it is the light which consists of a ray of a single wavelength. बाकी 2 पॉइंट्स मोनोक्रोमॅटिक लाईटचे ऑर्डिनरी लाईट सारखेच आहे. मग तो ऑर्डिनरी लाईट असो का मोनोक्रोमॅटिक लाईट असो, दे आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड इट इज परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन. पाथ ऑफ प्रोपोगेशन प्रसारणाच्या दिशेला त्यांचं व्हायब्रेशन काय असतं? परपेंडिक्युलर असतं. बघा, मोनोक्रोमॅटिक लाईटची डेफिनेशन काय? इट इज द लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ अ सिंगल वेवलेंथ. इट इज व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड इट इज परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन. दॅट इज कॉल्ड ॲज मोनोक्रोमॅटिक लाईट. हा जो सिम्बॉल आहे जो आपण ऑर्डिनरी लाईट करता वापरला आहे तोच सिम्बॉल मोनोक्रोमॅटिक लाईटसाठी सुद्धा वापरला जातो. म्हणजे असं काढल्यावरती तो ऑर्डिनरी लाईट पण म्हणता येईल, त्याला मोनोक्रोमॅटिक लाईट पण म्हणता येईल.
फरक काय असतो ऑर्डिनरी आणि मोनोक्रोमॅटिक मध्ये? इट इज द लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ अ डिफरंट वेवलेंथ, आणि मोनोक्रोमॅटिक लाईट इट इज द लाईट विच कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ अ सिंगल वेवलेंथ. ठीक आहे ना. मग आता हा जो आहे हा ऑर्डिनरी लाईट म्हणजेच मोनोक्रोमॅटिक लाईट आता आपण वापरणार आहोत. या दोन टर्मिनॉलॉजीज मी तुमच्या समोर सध्या मांडल्यात. एक आहे ऑर्डिनरी लाईटची आणि दुसरी आहे मोनोक्रोमॅटिक लाईटची. आता एक नवीन कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, ती आहे निकोल्स प्रिझम. निकोल नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी एक प्रिझम तयार केला. बघा कसा प्रिझम तयार केला त्यांनी, तर त्याच्याविषयी आपण माहिती दिलेली आहे. त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेटचे तुकडे मिळवले. नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, आणि त्या नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेटला अजून एक नाव आहे कॅल्साइट, किंवा त्याला म्हटलं जातं आइसलँड स्पार. मग त्यांनी नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेटचे 2 क्रिस्टल्स घेतले आणि त्यांना व्यवस्थित कापलं. दे कट थ्रू, त्यांना व्यवस्थित कापलं. कट थ्रू द स्पेसिफिक अँगल, योग्य पद्धतीने त्यांना कट केलं. एक त्यांनी क्रिस्टल, एक तुकडा असा तयार केला कट करून, दुसरा तुकडा असा तयार केला. असे 2 तुकडे त्यांनी तयार केले. बघा काय म्हटलंय, 2 क्रिस्टल्स ऑफ नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. हे 2 क्रिस्टल्स आहे नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेटचे. या नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेटला काय म्हटलं जातं, कॅल्साइट किंवा आइसलँड स्पार. त्यांना व्यवस्थित कट केलं आणि कॅनडा बाल्सम नावाचा स्टिकी सबस्टन्स आहे, त्या कॅनडा बाल्सम नावाच्या स्टिकी सबस्टन्सनी यांना चिटकवून टाकलं आणि त्यामुळे आपल्याला असा हा प्रिझम मिळाला. या प्रिझमला म्हटलं जातं निकोल्स प्रिझम. काय म्हणतात त्याला, निकोल्स प्रिझम. काय आहे निकोल्स प्रिझमची डेफिनेशन लक्ष द्या. 2 क्रिस्टल्स, 2 क्रिस्टल घेतले. कोणाचे, ऑफ नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट are cut through the specific angle and stick together by means of a Canada balsam, which is a sticky substance. Then we get a prism. It is called as Nichols prism, as it is prepared by Nicol. हा निकोल्स प्रिझम घेतलाय. नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेटला कॅल्साइट किंवा आइसलँड स्पार असं देखील म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. असा हा निकोल्स प्रिझम आपण बघितलेला आहे. 3 कन्सेप्ट झाल्या, ऑर्डिनरी लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट आणि निकोल्स प्रिझम. आता आपण काय करू, हा जो ऑर्डिनरी लाईट किंवा मोनोक्रोमॅटिक लाईट आहे याला निकोल्स प्रिझम मधनं पास करू. निकोल्स प्रिझम मधनं जेव्हा तो पास होईल, पास झाल्यानंतर यातनं जो बाहेर पडलेला लाईट असेल त्याला म्हटलं जातं ट्रान्समिटेड लाईट. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज ट्रान्समिटेड लाईट. द ट्रान्समिटेड लाईट हॅज अ सिंगल वेवलेंथ. त्याला मोनोक्रोमॅटिक लाईट सारखी सिंगल वेवलेंथ असते आणि इट इज व्हायब्रेटिंग इन अ सिंगल प्लेन. म्हणजे बघा या दोघांपेक्षा त्याच्यामध्ये काय फरक आहे. ऑर्डिनरी लाईट असो की मोनोक्रोमॅटिक लाईट असो, व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन होते. पण जेव्हा हे ऑर्डिनरी किंवा मोनोक्रोमॅटिक लाईट निकोल्स प्रिझम मधनं बाहेर पडतं तेव्हा तो जो लाईट मिळतो ट्रान्समिटेड लाईट, इट इज व्हायब्रेटिंग इन अ सिंगल प्लेन. म्हणजे याच्याविषयी 2 गोष्टी बोललो आपण. या ट्रान्समिटेड लाईट विषयी पहिली गोष्ट सांगितली की त्याला सिंगल वेवलेंथ आहे. दुसरी गोष्ट सांगितली इट इज व्हायब्रेटिंग इन अ सिंगल प्लेन. सिंगल प्लेन मध्ये तो व्हायब्रेट होतोय. आणि तिसरा मुद्दा मात्र पहिल्यासारखाच आहे, इट इज परपेंडिक्युलर. इट इज परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन. सच अ लाईट, सच अ ट्रान्समिटेड लाईट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. कारण इट इज व्हायब्रेटिंग इन अ सिंगल प्लेन आहे म्हणून याला प्लेन पोलराइज्ड लाईट आणि शॉर्टकटमध्ये PPL असं म्हटलं जातं. PPL म्हणजेच काय, प्लेन पोलराइज्ड लाईट. बघा प्लेन पोलराइज्ड लाईटची डेफिनेशन कशी सांगाल, व्हेन ऑर्डिनरी लाईट ऑर मोनोक्रोमॅटिक लाईट, कोणता, ऑर्डिनरी लाईट ऑर मोनोक्रोमॅटिक लाईट इज पास थ्रू, कोणामधून, निकोल्स प्रिझम, देन द ट्रान्समिटेड लाईट having a single wavelength, it is vibrating only in a one plane and is perpendicular to the path of propagation or is perpendicular to the direction of propagation. Such a transmitted light is called as plane polarized light and it is denoted by PPL. म्हणजे निकोल्स प्रिझमचं काम काय आहे, तर निकोल्स प्रिझमचं काम आहे ऑर्डिनरी लाईट किंवा मोनोक्रोमॅटिक लाईटला कोणामध्ये कन्व्हर्ट करायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट. हा जो निकोल्स प्रिझम आहे, ॲज इट कन्व्हर्ट ऑर्डिनरी और मोनोक्रोमॅटिक लाईट इनटू प्लेन पोलराइज्ड लाईट, सच अ निकोल्स प्रिझम इज कॉल्ड ॲज पोलरायझर.
याला पोलरायझर असं म्हटलं जातं बिकॉज इट पोलरायझेस द ऑर्डिनरी ऑर मोनोक्रोमॅटिक लाईट अँड दॅट्स वाय धिस निकोल्स प्रिझम इज कॉल्ड ॲज पोलरायझर. आतापर्यंत आपण 5 डेफिनेशन बघितल्यात बघा. ऑर्डिनरी लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट, निकोल्स प्रिझम, प्लेन पोलराइज्ड लाईट आणि त्याचबरोबर पोलरायझर ही सुद्धा आपण कन्सेप्ट लक्षामध्ये घेतलेली आहे. आता जो आपण प्लेन पोलराइज्ड लाईट तयार केलेला आहे त्याला आपण आता एक्सपेरिमेंट करता आपण वापरणार आहोत आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही काय कन्सेप्ट आहे ते आपण लक्षात घेणार आहोत. तर हा आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. याची आत्ताच मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती की इट इज द लाईट विच हॅव्हिंग अ सिंगल वेवलेंथ, it is vibrating in a single plane and it is perpendicular to the path of the propagation. आता हा जो प्लेन पोलराइज्ड लाईट आहे इट इज पास थ्रू द सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. लक्षात घ्या, सॉलिड स्टेटमधला ऑर्गॅनिक कंपाऊंड घेऊन चालणार नाही. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं तुम्हाला काय घेणं आवश्यक आहे? सोल्युशन. When PPL, that is plane polarized light, is passed through the solution of a organic compound. आता हे जे सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे या PPL वरती काय करू शकतं, काय परिणाम करतं ते आपण लक्षात घेऊ. समजा PPL या सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडमधनं पास केलं आणि त्यानंतर या सोल्युशनमधनं बाहेर पडलेला जो PPL आहे त्याचा आपण अभ्यास केला आणि आपल्याला जर का असं लक्षात आलं की या सोल्युशनच्या आतमध्ये जाणारा PPL आणि बाहेर पडलेला PPL यामध्ये काहीच फरक नाही. हा जाणारा PPL हा बाहेर पडलेला PPL दोघांमध्ये कुठलाही फरक नसेल तर याचा अर्थ या सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडनी प्लेन पोलराइज्ड लाईटवरती कुठलाच परिणाम केलेला नाही. याचा अर्थ हा जो सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे किंवा हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे या लाईटच्या दृष्टीने, या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या दृष्टीने इनॅक्टिव्ह आहे, निष्क्रिय आहे, त्याच्यावर काहीच परिणाम तो करत नाही. मग लाईटवरती तो निष्क्रिय आहे. लाईट म्हणजेच फिजिक्समध्ये त्याला आपण ऑप्टिक म्हणतो. मग लाईटवरती तो निष्क्रिय आहे, लाईटवरती तो इनॅक्टिव्ह आहे. लाईट म्हणजेच ऑप्टिक, मग ऑप्टिकवरती तो इनॅक्टिव्ह आहे कारण जसा PPL आतमध्ये गेला तसाच तो जर का बाहेर पडला असेल तर अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला म्हटलं जातं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स. कोणता सबस्टन्स? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स. लक्ष द्या, काय डेफिनेशन सांगाल ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्सची? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स, द सबस्टन्स लाईक अ इथेनॉल. समजा आपण इथे इथेनॉल घेतलं किंवा वॉटर किंवा 1-क्लोरोब्युटेनचं सोल्युशन किंवा टर्शरी ब्युटिल क्लोराईड किंवा इथिल क्लोराईडचं सोल्युशन, यापैकी कोणाचंही तुम्ही सोल्युशन घ्या आणि प्लेन पोलराइज्ड लाईट त्यातनं पास करा. तुमच्या असं लक्षात येईल PPL जसा होता तसाच बाहेर पडलाय. या सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडनी त्याच्यावर कुठलाच परिणाम केलेला नाही. अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला म्हटलं जातं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स आणि या फेनॉमेनाला म्हटलं जातं ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी. काय म्हणू आपण याला? ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी. डेफिनेशन काय येईल बघा. When the plane polarized light is passed through the solution of an organic compound like a ethanol and 1-chlorobutane, then plane polarized light comes out as it is. That's why these substances are called as optically inactive compound. त्यांना ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड असं म्हटलं जातं. आता काही वेळेला काय होऊ शकतं, समजा इथे आपण ग्लुकोजचं सोल्युशन घेतलेलं आहे. कोणाचं सोल्युशन घेतलं? ग्लुकोज. किंवा तुम्ही लॅक्टिक ॲसिड किंवा 2-क्लोरोब्युटेनचं घेतलं. बघा, कोणाचं? ग्लुकोजचं किंवा लॅक्टिक ॲसिडचं किंवा 2-क्लोरोब्युटेन याचं जर का तुम्ही सोल्युशन घेतलं आणि प्लेन पोलराइज्ड लाईट जर का यातनं तुम्ही पास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो प्लेन पोलराइज्ड लाईट होता इट रोटेट आयदर टू राईट साइड ऑर टू लेफ्ट साइड. म्हणजे एक तर तो क्लॉकवाईजमध्ये रोटेट होईल किंवा अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेट झाल्याचं दिसेल. म्हणजेच काय, या सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडनी याच्यावरती परिणाम केलेला आहे. या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट होण्यासाठी भाग पाडलेला आहे. म्हणजेच हा ऑर्गॅनिक कंपाऊंड इट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असला पाहिजे कारण या ऑप्टिकलवरती, या लाईटवरती तो इफेक्ट करतोय, त्याला तो रोटेट करतोय. जर का जसाच्या तसा बाहेर पडला म्हणजे याचा काहीच इफेक्ट नाही, मग याला म्हणा तुम्ही ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. जर का तो गेला
गेला आणि एक तर राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला जर का रोटेट झाला म्हणजे यांनी स्वतःचा परिणाम, यांनी स्वतःची क्षमता दाखवून दिलेली आहे, मग अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला तुम्ही म्हणणार ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. मग व्हॉट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड, याला काय म्हणणार तुम्ही? ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. व्हॉट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड, याची डेफिनेशन काय होईल बघा. व्हेन द प्लेन पोलराइज्ड लाईट इज पास थ्रू द सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड, then the plane polarized light is found to be rotated either towards the right hand side or towards the left hand side, towards the right hand side or towards the left hand side. Then such an organic compound which able to rotate the PPL is called as optically active compound. And the examples of optically active compound are glucose, lactic acid, 2-chlorobutane. बघा काय फरक आहे. 1-chlorobutane हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, तो त्यातून PPL गेला तर जसा तसा बाहेर पडतो. पण 2-chlorobutane मधनं जर का PPL गेला तर आयदर तो क्लॉकवाईज रोटेट होतो किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट झाल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. सध्या तुमच्यासमोर दोन कन्सेप्ट मांडल्या मी, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड आणि ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. साध्या भाषेत या सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मधनं PPL गेला आणि जसाच्या तसा बाहेर पडला म्हणजे हा ऑर्गॅनिक कंपाऊंड काय असला पाहिजे? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. त्याचे उदाहरणं दिले. या सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मधनं PPL गेला, एक तर तो क्लॉकवाईज मध्ये रोटेट झाला किंवा अँटी क्लॉकवाईज मध्ये रोटेट झाला, तेव्हा तो जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याला तुम्ही काय म्हणा? ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. हे त्याचे उदाहरणं आपण दिलेले आहेत. महत्वाचं उदाहरण 1-chlorobutane ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड, 2-chlorobutane ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. असं का झालं याचं कारण या टॉपिकमध्ये आपल्याला पुढे शिकायचं आहे. आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचे दोन प्रकार पडणार. कोणते दोन प्रकार आहेत बघू. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की PPL यातनं पास झाल्यावरती एक तर तो राईटला रोटेट होतो किंवा लेफ्टला रोटेट होतो. जर का PPL राईटला रोटेट झाला, क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट झाला, तर अशा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडला म्हटलं जातं डेक्स्ट्रो रोटेटरी फॉर्म ऑफ अ सबस्टन्स किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. ऐका, प्लेन पोलराइज्ड लाईट सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मधनं पास केला आणि हा प्लेन पोलराइज्ड लाईट क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट झाला तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडला तुम्ही म्हणणार डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. काय म्हणणार? डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. याला सिम्बॉल आहे स्मॉल d किंवा प्लस हे साइन सुद्धा त्याला दिलं जातं. म्हणजे समजा मी तुम्हाला म्हटलं +2-chlorobutane, +2-chlorobutane किंवा D2-chlorobutane, D2-chlorobutane. याचा अर्थ काय? तर तो असा 2-chlorobutane आहे जो प्लेन पोलराइज्ड लाईटला कुठे रोटेट करतो? क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट करतो. म्हणून त्याला आपण प्लस किंवा D असा शब्द त्याच्या नावाच्या आधी वापरला जाईल. समजा मी तुम्हाला म्हटलं D-ग्लुकोज म्हणजे तो डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोज आहे, त्याला डेक्स्ट्रोज पण म्हणतात. म्हणजे तो प्लेन पोलराइज्ड लाईटला कोणत्या साईडला रोटेट करतो? क्लॉकवाईज साईडला, राईट साईडला तो रोटेट करत असला पाहिजे, म्हणून त्याला D-ग्लुकोज असं आपण म्हटलेलं आहे. बघा डेक्स्ट्रो रोटेटरीची डेफिनेशन काय? व्हेन द प्लेन पोलराइज्ड लाईट इज पास थ्रू सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड and this solution of organic compound rotate PPL in clockwise direction or towards the right hand side, such a organic compound is called as dextro rotatory form of a substance. It is denoted by D or plus. ठीक आहे. आता दुसरा कन्सेप्ट आहे, दुसरा सबस्टन्स काय दुसरी शक्यता काय आहे? समजा PPL आपण पास केला सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून आणि आता PPL रोटेट झाला, पण तो रोटेट झाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी, लेफ्ट साईडकडे तो रोटेट झाला अशा पद्धतीने. तर अशा वेळेला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला तुम्ही म्हणणार लेव्हिओ रोटेटरी फॉर्म ऑफ अ सबस्टन्स. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज लेव्हिओ रोटेटरी फॉर्म ऑफ अ सबस्टन्स किंवा लेव्हिओ रोटेटरी सबस्टन्स असं त्याला म्हटलं जातं. डेफिनेशन ऐका. कोण आहे हा आपला? PPL.
कशातनं पास केला? सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि या सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंडनी पीपीएलला कोणत्या साईडला रोटेट केलं? लेफ्ट साईडला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. मग या ऑर्गॅनिक कंपाऊंडला तुम्ही कोणता सबस्टन्स म्हणणार? लॅव्हिओ रोटेटरी फॉर्म ऑफ अ सबस्टन्स. कुठेही रोटेट झाला म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. क्लॉकवाईजला रोटेट झाला तर त्या ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडला म्हणतात डेक्स्ट्रो. अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेट झाला तर त्या ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सला म्हणतात लॅव्हिओ. लॅव्हिओला सिम्बॉल देतात एल किंवा मायनस. समजा मी तुम्हाला म्हटलं एल लॅक्टिक ॲसिड, याचा अर्थ काय? तो असा लॅक्टिक ॲसिड आहे जो पीपीएलला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट करतो. डी लॅक्टिक ॲसिड क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करेल तो पीपीएलला. एल लॅक्टिक ॲसिड पीपीएलला कुठे रोटेट करेल? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. म्हणजे ते डी आणि एल तुम्हाला काय सांगताय? तर डी आणि एल तुम्हाला सांगताय डी असेल तर त्या सबस्टन्सनी पीपीएलला कुठे रोटेट केलं? क्लॉकवाईज. एल असेल तर कुठे रोटेट केलं? अँटी क्लॉकवाईज. 3 कन्सेप्ट आपण इथे शिकलेलो आहे. एक ऑप्टिकली इनॅक्टिव्हची, जसा पीपीएल गेला तसाच बाहेर पडला, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. दुसरी होती ऑप्टिकली ॲक्टिव्हची, पीपीएल गेला रोटेट झाला एक तर क्लॉकवाईजला किंवा अँटी क्लॉकवाईजला, त्याला काय म्हणणार? ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. जर का क्लॉकवाईजला रोटेट झाला तर त्या ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सला म्हणणार डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स, डी ऑर प्लस. जर का तो अँटी क्लॉकवाईज रोटेट झाला तर त्याला तुम्ही म्हणणार लॅव्हिओ रोटेटरी फॉर्म ऑफ अ सबस्टन्स, एल ऑर मायनस. ठीक आहे की नाही? मग आता मी तुम्हाला सांगितलं D2 क्लोरोब्युटेन. मग D2 क्लोरोब्युटेन, डेक्स्ट्रो 2 क्लोरोब्युटेन, इट रोटेट द पीपीएल इन क्लॉकवाईज डायरेक्शन. L2 क्लोरोब्युटेन म्हणजे लॅव्हिओ 2 क्लोरोब्युटेन. This is the 2 chlorobutane which rotate the PPL in anti-clockwise direction. विचार करा, समजा मी काय केलं? 50% 50% डेक्स्ट्रो 2 क्लोरोब्युटेन घेतला, डेक्स्ट्रो 2 क्लोरोब्युटेन, आणि 50% घेतला, 50% जेवढा हा तेवढा हा, म्हणजे इक्विमोलार अमाऊंट, इक्विमोलार अमाऊंट आपण घेतलेली आहे. 50% हा तर 50% L2 क्लोरोब्युटेन आपण घेतला. L2 क्लोरोब्युटेन बघा, डेक्स्ट्रो 2 क्लोरोब्युटेन आणि लॅव्हिओ 2 क्लोरोब्युटेन 50-50% घेतले, म्हणजे इक्विमोलार अमाऊंट घेतले. कोणाचे इक्विमोलार अमाऊंट? 2 क्लोरोब्युटेनचे. इथे पण 2 क्लोरोब्युटेन, इथे पण 2 क्लोरोब्युटेन. मग इक्विमोलार अमाऊंट ऑफ अ सेम सबस्टन्स. One rotate PPL in clockwise direction, other rotate PPL in anti-clockwise direction. एकाच पदार्थाचा एक 50% डेक्स्ट्रो, एक 50% लॅव्हिओ घेतला आणि या दोघांचं तयार केलं मिक्सचर. दोघांचं काय तयार केलं आपण? मिक्सचर. याला म्हटलं जातं रेसिमिक मिक्सचर. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर. आता प्रश्न हा पडेल की डेक्स्ट्रो 2 क्लोरोब्युटेन रोटेट द पीपीएल इन क्लॉकवाईज डायरेक्शन, लॅव्हिओ 2 क्लोरोब्युटेन रोटेट द पीपीएल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग रेसिमिक मिक्सचर कुठे रोटेट करेल? तर बघा, हा जो त्या रेसिमिक मिक्सचर मधला 50% भाग आहे डेक्स्ट्रो 2 क्लोरोब्युटेन, इट ट्राय टू रोटेट पीपीएल टुवर्ड्स द क्लॉकवाईज डायरेक्शन. हा 50% L2 क्लोरोब्युटेन ट्राय टू रोटेट द पीपीएल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग हिअर एक्सटर्नल कॉम्पन्सेशन टेक्स प्लेस. जसं रस्सी खेचमध्ये दोन्हीकडची ताकद सारखी असेल तर दोरीचा जो सेंटर पॉइंट आहे जिथल्या तिथेच राहतो, तसंच या ठिकाणी होणार. हा प्रयत्न करणार क्लॉकवाईजला रोटेट करण्यासाठी, हा प्रयत्न करणार अँटी क्लॉकवाईजला रोटेट करण्यासाठी. दोघांचीही इक्वल अमाऊंट असल्यामुळे दोघांही एकमेकाला नलिफाय करतील. रिझल्टंट इफेक्ट असेल 0 आणि त्यामुळे हे जे रेसिमिक मिक्सचर आहे हे रेसिमिक मिक्सचर असेल ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. म्हणजे या रेसिमिक मिक्सचरला जर का तुम्ही या एक्सपेरिमेंटमध्ये घेतलं आणि पीपीएल जर का इकडनं पास केला तर तुम्हाला लक्षात येईल की पीपीएल जैसे थे राहील. म्हणजे रेसिमिक मिक्सचर हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. खरं पाहिलं तर रेसिमिक मिक्सचर 2 ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स पासून बनलं, एक डेक्स्ट्रो आणि लॅव्हिओ. पण दोघांपासून दोघांचं इक्विमोलार अमाऊंट ऑफ द सेम सबस्टन्स, हा सेम सबस्टन्स शब्द महत्वाचा आहे. इक्विमोलार अमाऊंट ऑफ द सेम सबस्टन्स आपण इथे घेतलाय आणि त्या दोघांचं मिक्सचर घेतल्यावरती मिळालं रेसिमिक मिक्सचर. इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पन्सेशन. दी
clockwise effect of dextro is nullified by anti-clockwise effect of Levio, and that's why it is optically inactive. Racemic mixture is denoted by DL or it is denoted by plus minus. DL dextro-Levioचं मिक्सचर आहे, प्लस मायनस म्हणजेच dextro-Levioचं मिक्सचर आहे. हे झालं रेसिमिक मिक्सचरची कन्सेप्ट. अतिशय महत्त्वाची डेफिनेशन आहे बघा. काय डेफिनेशन आहे रेसिमिक मिक्सचरची की इट इज द मिक्सचर ऑफ, कोण आहे हे मिक्सचर आहे कोणाचं, इट इज द मिक्सचर ऑफ इक्विमोलार अमाउंट ऑफ डेक्स्ट्रो अँड लेव्हिओ फॉर्म ऑफ अ सेम सबस्टन्स that is called as racemic mixture. This racemic mixture is optically inactive due to external compensation.